नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या अंतर्गत विविध पदासाठी अवघ्या 15 दिवसावर परीक्षा आलेली आहे. मित्रांनो, त्या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहत आहोत. 1998चा जो अधिनियम आहे, त्या अधिनियमाला आपण आतापर्यंत 4 व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्याच्या माध्यमातून आपण प्रश्नसंच पाहिले आहेत. त्याचबरोबर या अधिनियमाचा इतिहास काय आहे, त्यानंतर एकूण किती कलम आहेत, किती प्रकरण आहेत, यावर सुद्धा सविस्तर व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्यानंतर प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधले मराठीचे क्वेश्चन, त्यानंतर सामान्य ज्ञानावरचे क्वेश्चनसुद्धा आपण अपलोड केले आहेत. ते सर्व व्हिडिओ तुम्ही पहा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 1998चा जो कायदा आहे, त्या कायद्यावरचा आपण आजचा 5वा प्रश्नसंच पाहत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच डेली अपडेट तुम्हाला या ठिकाणी येतात. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पहा मित्रांनो, 66वा प्रश्न क्रमांक आपण पाहत आहोत. याआधी आपण 65 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नसंचाची PDF हवी असेल तर खाली जो स्क्रीनवर नंबर दिसतो त्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला ती PDF उपलब्ध करून दिली जाईल. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. या ठिकाणी कलम दिले तर पहिला पर्याय आहे कलम 83 विद्यापीठ निधी, कलम 86 वार्षिक अहवाल, कलम 85 वार्षिक लेखे व लेखा परीक्षा, कलम 79 सामान्य पदव्या. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अयोग्य उत्तर किंवा अयोग्य जोडी ओळखायचं आहे. यामुळे याचे योग्य जे जोडी आहे, म्हणजे अयोग्य कोणती चुकीची जोडी आहे, तर कलम 83च्या अंतर्गत विद्यापीठ निधी नसते. कलम 83च्या अंतर्गत विद्यापीठ निधी नसतो, तर कलम 84च्या अंतर्गत विद्यापीठाची निधीची तरतूद केलेली असते. म्हणून हे पहिलं जे विधान आहे ते चुकीचं आहे. कलम 86च्या अंतर्गत वार्षिक अहवाल सादर करतो. कलम 85च्या अंतर्गत वार्षिक लेखे व लेखा परीक्षण असतं. कलम 79च्या अंतर्गत सामान्य पदव्या असतात. अशा प्रकारे कलम 83 हे विद्यापीठासाठी नसून ते कलम 84 हे विद्यापीठासाठी आहे किंवा विद्यापीठ निधीसाठी आहे. त्यानंतर मित्रांनो, 67वा प्रश्न पहा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियममधील आरोग्य विज्ञान या संज्ञेचा अर्थ काय सांगितलेला आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, तोंडपाठच करा. आपण जे प्रश्नसंच घेत आहोत किंवा जे प्रश्न आपण घेत आतापर्यंत 65 प्रश्न पाहिले तर ते सर्व प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे ते सर्व प्रश्न तुम्ही तोंडपाठच करा. या ठिकाणी पहा, आरोग्य विज्ञान या संदर्भात संज्ञा काय दिलेली आहे किंवा कायद्यामध्ये आरोग्य विज्ञान या संदर्भाचा या शब्दाचा अर्थ काय सांगितला आहे. या ठिकाणी 4 पर्याय दिलेत. या ठिकाणी पर्याय दिलेला आहे प्रतिबंधक प्रवर्तक, दुसरा पर्याय दिला आहे निवारक व पुनर्वसन सेवाशी संबंधित, त्यानंतर तिसरा पर्याय दिला आहे आधुनिक वैद्यकीय औषधशास्त्र, त्यानंतर चौथा पर्याय दिला आहे वरीलपैकी सर्व बरोबर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, आरोग्य विज्ञान या संदर्भाचा जो अर्थ दिला आहे तर हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. म्हणून या ठिकाणी 4थ्या नंबरचा जो पर्याय आहे वरीलपैकी सर्व बरोबर. या ठिकाणी पहा, आरोग्य विज्ञानासाठी कोणकोणते अर्थ दिले तर प्रतिबंधक व प्रवर्तक, त्याचबरोबर निवारक व पुनर्वसन सेवा संदर्भात, त्यानंतर आधुनिक वैद्यकीय शास्त्र या संदर्भाचे अर्थ दिले. तर अजून 2 अर्थ कोणते दिले ते तुम्ही त्या PDF मध्ये पहा. जे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम आहे त्या PDF मध्ये सविस्तर माहिती याची दिली आहे. अजून 2 कोणते तुम्ही अर्थ आहेत ते अर्थ तुम्ही समजून घ्या. त्यानंतर मित्रांनो, 68वा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया. कलम 12 अंतर्गत विद्यापीठाचे अधिकारी असतील त्यांच्या पदस्थापनेतील दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी कोणते आहेत. IMP प्रश्न आहे. कलम 12 अंतर्गत काय सांगितले आहे तर विद्यापीठाचे अधिकारी सांगितले आहे. तर त्यांच्या पदस्थापनेतील म्हणजे पहिल्या क्रमांकाचे अधिकारी कोण, दुसऱ्या नंबरचे अधिकारी कोण, तिसऱ्या नंबरचे अधिकारी कोण, अशा प्रकारे पदस्थापनेतील दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी म्हणजे सिनियरिटीनुसार कोणते दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी आहेत. या ठिकाणी 4 पर्याय दिले तर कुलगुरू, प्रतिकुलगुरू, कुलसचिव, प्रतिकुलगुरू. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, प्रतिकुलगुरू हे दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी आहेत. कोणते? कलम 12 अंतर्गत, फक्त कलम 12 अंतर्गत दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी हे प्रतिकुलगुरू आहेत. पहिल्या क्रमांकाचे कुलगुरू असतील, दुसऱ्या क्रमांकाचे प्रतिकुलगुरू असतील, तिसऱ्या क्रमांकाचे कोणते आहेत, चौथ्या क्रमांकाचे कोणते आहेत, तुम्ही सर्व माहिती पाहून घ्या. तर मित्रांनो, 69वा प्रश्न पहा, कुलगुरूला आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा असेल तर किती महिन्याची नोटीस द्यावी लागेल. अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. कुलगुरूला जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल, आपल्याला जर रिझाईन करायचं असेल तर कुलपतीला किती दिवसाची नोटीस देणं गरजेचं असतं. कुलपतीला राजीनामाचा पाठवावा लागतो, म्हणजे राज्यपालाला राजीनामा पाठवावा लागतो. तर त्याची नोटीस किती दिवसाची द्यावी लागते. तर पहिला पर्याय दिला, नोटीस देण्याची आवश्यकता नाही. 1 महिना आधी, 2 महिना आधी,
15 दिवस आधी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, जर कुलगुरूला राजीनामा द्यायचा असेल तर कुलपतीला 1 महिना आधी नोटीस देणं गरजेचं असतं, तरच त्यावरती कारवाई केली जाते. अशा प्रकारे या ठिकाणी 1 महिन्याच्या आधी नोटीस देणं गरजेचं असतं. त्यानंतर मित्रांनो 70वा प्रश्न पहा. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियममधील परिनियम, आदेश, नियम व विनियम यांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही हे पाहणे कोणाच्या अधिकारात आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा पण. परिनियम, आदेश, नियम यांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही विद्यापीठाचे, म्हणजे एकंदरीत काय तर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियम 1998चा जो कायदा आहे त्या कायद्याचं विद्यापीठामध्ये पालन होत आहे की नाही हे कोणाच्या अधिकारामध्ये चौकशी करण्यासाठी तरतूद केलेली आहे? कुलपतीच्या अधिकारामध्ये केलेली आहे, कुलगुरूच्या आहे की प्रतिकुलपतीच्या आहे, कुलसचिवाच्या आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दुसऱ्या नंबरचं, कुलगुरूच्या अधिकारामध्ये आहे. विद्यापीठामध्ये 1998चा जो कायदा आहे त्या कायद्याचं परिणामकारक अंमलबजावणी होत आहे की नाही याची चौकशी करण्याचा किंवा त्यांची पाहणी करण्याचा अधिकार हा कुलगुरूला असतो. त्यानंतर मित्रांनो 71वा प्रश्न आपण समजून घेऊया. प्रत्येक विद्याशाखेसाठी एक अधिष्ठाना असेल, तो ज्याला किमान टिंब वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असेल असा तो प्राध्यापक असेल. प्रत्येक विद्यासाठी एक अधिष्ठान असेल, किमान त्याला किती वर्षाच्या प्राध्यापक पदाचा अनुभव असेल तरच त्याची नियुक्ती अधिष्ठाना म्हणून करण्यात येते? 10 वर्ष, 12 वर्ष, 8 वर्ष, 7 वर्ष? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 10 वर्ष अनुभव असेल तर त्याला अधिष्ठान म्हणून नियुक्ती केली जाते. 72वा प्रश्न पहा. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम कलम 18 अंतर्गत कुलसचिव असेल, त्यांची निवड कोण करतो? कलम 18 अंतर्गत कोण असतो? कुलसचिव असतो. विद्यापीठासाठी कलम 18 अंतर्गत कुलसचिव असतो. तर कुलसचिवाची निवड कोण करतो? कुलसचिवाची निवड कोण करतो? कुलपती करतो, कुलगुरू. निवड समितीच्या शिफारसीवरून कुलगुरू करतात, निवड समितीच्या शिफारसीवरून उपकुलपती करतात. या ठिकाणी मित्रांनो आपण असे कन्फ्यूज झालेले सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी पहा, कुलपती करतात, कुलगुरू करतात, निवड समितीच्या शिफारसीवरून फक्त कुलगुरू करतात की निवड समितीच्या शिफारसीवरून उपकुलपती करतात? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो निवड समितीच्या शिफारसीवरून कुलगुरू ही कुलसचिवाची निवड करत असतात. अशा प्रकारे या ठिकाणी याचं 3ऱ्या नंबरचं पर्याय बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो 73वा प्रश्न पहा. कुलसचिवाची निवड किती वर्षासाठी असते? आता आपण कुलसचिवाचं कलम पाहिलेलं आहे, त्यानंतर कुलसचिवाची निवड कोण करते ते सुद्धा आपण वरच्या प्रश्नाच्या माध्यमातून समजून घेतलं आहे. आता पहा मित्रांनो 73वा प्रश्न. कुलसचिवाची निवड किती वर्षासाठी असते? 5 वर्षासाठी असते, 6 वर्षासाठी असते, त्यांच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत ते पद धारण करू शकतात किंवा पदावर असू शकतात, त्यांच्या वयाच्या 65 वर्षापर्यंत ते पदावर असू शकतात किंवा ते पद धारण करू शकतात. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कुलसचिवाची निवड ही 5 वर्षासाठीच केलेली असते. फक्त 5 वर्षासाठी कुलसचिवाची निवड केलेली असते. पुनर्निवडीसाठी पात्र असतात, त्यांना परत ते पदावर घेतलं जाऊ शकते. फक्त अशा प्रकारे 5 वर्षासाठी ते पदावर असू शकतात आणि पुनर्निवडीसाठी ते पात्र असू शकतात. त्यानंतर मित्रांनो 74वा प्रश्न पहा. प्रकरण 4 मध्ये विद्यापीठाची प्राधिकरणे दिली आहेत, त्यापैकी खालील कोणत्या प्राधिकरणाचा समावेश होतो? अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. प्रकरण 4 मध्ये काय दिलेले आहे? प्रकरण 4 काय संदर्भात आहे तर प्राधिकरणासंदर्भात आहे. महत्त्वपूर्ण आहे, प्रकरण तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. प्रकरण 4 हे प्राधिकरणासंदर्भात आहे. त्या प्राधिकरणामध्ये कोणाचा समावेश होतो? म्हणजे प्राधिकरण म्हणजे काय तर समित्या. तर समित्यामध्ये खालीपैकी कोणत्या समित्याचा समावेश होतो? अधिसभा व व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद व विद्याशाखा, नियोजन मंडळ व अभ्यास मंडळ या 6 प्राधिकरणे आहेत. चौथा पर्याय दिला आहे की वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो 4थ्या नंबरचं, म्हणजे ही वरील जे ते 6 परिषद आहेत किंवा जे 6 समित्या आहेत त्या समित्या प्रकरण 4 मध्ये दिलेल्या आहेत, ते विद्यापीठाचे प्राधिकरण आहेत. अजून सुद्धा प्राधिकरण आहेत, ती प्राधिकरणं कोणती आहेत ते तुम्ही त्याचा अभ्यास करा. त्यानंतर मित्रांनो कलम 75 पहा. व्यवस्थापन परिषदेमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील सदस्य नामनिर्देशित सदस्य असतात? व्यवस्थापन परिषदेमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील सदस्य हे नामनिर्देशित सदस्य असतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. नामनिर्देशित सदस्य विचारलेला आहे. नामनिर्देशित कोणाच्या शिफारसीने केले जातं तर
कुलगुरूच्या शिफारशीनुसार कुलपती करत असतात नामनिर्देशित सदस्य. आता या ठिकाणी पहा 4 पर्याय दिले. तर विदर्भ व मराठवाडा या विभागातून नामनिर्देशित सदस्य असतात. पश्चिम महाराष्ट्र व कोकण या विभागातून सुद्धा नामनिर्देशित सदस्य असतात. त्यानंतर तिसरा पर्याय दिला आहे 1 बरोबर आहे, म्हणजे पहिल्या नंबरचं बरोबर आहे आणि दुसरं चूक आहे. त्यानंतर चौथा पर्याय दिला आहे की दोन्ही पर्याय बरोबर आहेत, म्हणजे 1 आणि 2 हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. अशा प्रकारे चौथा पर्याय दिला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, दोन्ही पर्याय बरोबर आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील सदस्य हे नामनिर्देशित सदस्य असतात? तर विदर्भामधून सुद्धा 1 सदस्य असतात, मराठवाड्यामधून सुद्धा 1 असतात, पश्चिम महाराष्ट्रामधून 1 असतात आणि कोकणमधून 1 असतात. म्हणजे असे महाराष्ट्रातील एकूण 4 सदस्य हे व्यवस्थापन परिषदेमध्ये नामनिर्देशित सदस्य असतात. महाराष्ट्रातील व्यवस्थापन परिषदेमध्ये एकूण 4 सदस्य हे नामनिर्देशित सदस्य असतात. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा प्रकारे या ठिकाणी नामनिर्देशित सदस्य. अध्यापन, संशोधन, विद्याविषयक बाबी संदर्भातील सहयोगी कार्यक्रम या संदर्भातील दर्जा राखणे व सुधारणे, अध्यापकाच्या कार्यभाराचे मूल्यमापन या बाबी संदर्भातील अधिकार टिंब समितीला आहेत. अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. प्रश्न परत एकदा वाचूया. अध्यापन, संशोधन, विद्याविषयक बाबी संदर्भातील सहयोगी कार्यक्रम या संदर्भातील दर्जा राखणे, अध्यापकाच्या कार्यक्रमाचे मूल्यमापन करणे या संदर्भाचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार खालीलपैकी कोणत्या समितीला आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, विद्या परिषदेला हे अधिकार आहेत. अशा प्रकारे विद्या परिषदेला ही सर्व एखाद्या प्राध्यापकाचे कार्यभाराचे मूल्यमापन करण्याचा सुद्धा अधिकार विद्या परिषदेला आहे. त्यानंतर मित्रांनो 77वा प्रश्न पहा. व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, नियोजन मंडळ यांच्याकडून विद्याशाखाकडे विचारार्थ पाठवण्यात आलेल्या कोणत्याही बाबीवर विचार करणे व त्याचा अहवाल देण्याचा अधिकार कोणाला आहे? विद्याशाखेला आहे, परीक्षा मंडळाला आहे, कुलगुरूला आहे की कुलसचिवाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, विद्याशाखेला हा अधिकार आहे. व्यवस्थापन परिषद, त्यानंतर विद्या परिषद, त्यानंतर नियोजन मंडळ यांच्याकडून विद्याशाखाकडे विचारण्यात पाठवण्यात आलेला जो काही अधिकार असतो त्यावर अहवाल पाठवण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर विद्याशाखेचा अधिकार आहे. त्यानंतर मित्रांनो 78वा प्रश्न पहा. ग्रंथालय समितीची स्थापना कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात आलेली आहे? ग्रंथालय समितीची स्थापना कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात आली? कलम 59च्या अंतर्गत ग्रंथालय समितीची स्थापना करण्यात आली. परीक्षा नियंत्रक कोणत्या कलमाअंतर्गत असतो? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियम 1998च्या अंतर्गत परीक्षा नियंत्रक हा कोणत्या कलमाच्या अंतर्गत असतो? कलम 19, कलम 20, कलम 21, कलम 25. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचा परीक्षा नियंत्रक हा कलम 19 अंतर्गत त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर 80वा प्रश्न पहा. प्रकरण दुसरे हे कोणत्या कलमापासून ते कोणत्या कलमापर्यंत आहे? जे प्रकरण दुसरं जे आहे ते प्रकरण कोणत्या कलमापासून ते कोणत्या कलमापर्यंत आहे? अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. या ठिकाणी पहा 80वा प्रश्न आहे, शेवटचा आजच्या प्रश्नसंचमधला आपण हा प्रश्नसंच पाहत आहोत. या ठिकाणी पहा 9 ते 10 मध्ये आहे, 3 ते 9 मध्ये आहे, 4 ते 8 मध्ये आहे, 2 ते 7 मध्ये आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, प्रकरण दुसरे हे कलम 3 ते 9 पर्यंत समाविष्ट आहे किंवा 3 ते 9 पर्यंत प्रकरणामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकूण 15 क्वेश्चन आपण यामध्ये कव्हर केले आहेत. मित्रांनो असे डेली व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला या प्रश्नसंचाची जर PDF हवी असेल तर खाली जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला ही PDF उपलब्ध करून दिली आहे. मित्रांनो असेच अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती हवी असेल जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.